विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल चालत असताना माझा व्हिडिओ तुमच्या समोर आलाच असेल. तुम्ही एक शिक्षक आहात किंवा विद्यार्थी आहात आणि तुम्हाला एक दडपण आलेलं आहे, महा टीईटी काही करून या वर्षामध्ये पास करायचे. तर काय ट्रिक्स वापरायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आवडता विषय कोणता आहे ते मला कमेंट मध्ये पण सांगा आणि तुमच्या मनामध्ये पण त्या विषयामध्ये 30 पैकी मला काहीही करून 25 मार्क मिळवायचे हे डोक्यात ठेवा. मी माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की तुमचे 2 एवढे विषय आवडीचे बनवा. आता बघा, आमच्या विद्यार्थ्यांना मी कायम सांगत असतो, मराठी आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला मानसशास्त्रामध्ये 60 पैकी कोणत्याही हालतीमध्ये 50 गुण घ्यायचे आहेत. दुसरे विषय अवरेज असतील तरी चालेल. आता पहिल्याच पेपरचं बघा, मॅथ मध्ये जर तुम्ही 10 मार्क घेतलात काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर जी ईव्हीएस आहे, ईव्हीएस मध्ये 15 मार्क घेतलात काहीच अडचण नाही. त्याच्यानंतरचा विषय हिंदी किंवा इंग्रजी आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही 15 मार्क घेतलात काहीच अडचण नाही. 15 दुनी 30 आणि 40 झाले. 50 मार्क जर तुम्ही या 2 विषयात घेऊन 50 प्लस 40 केलात ही 90 टोटल करता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करा. सर्व विषय चालत बसण्याऐवजी काही विषयाला एवढं स्ट्रॉंग करा जेणेकरून आपल्या हातातून टीईटी पास झाली पाहिजे. ही ट्रिक्स कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जय महाराष्ट्र. आपली बॅच चालू आहे. ज्यांना बॅचला एनरोल व्हायचंय त्यांनी मला दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद मित्रांनो.